श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि शुभ सकाळ. तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर बघा, मिक्सर नवीन आणला आहे, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं. तर बघा, नवीन मिक्सर आणला आहे, तर म्हटलं पहिला काहीतरी गोड रेसिपी बनवावी. त्यानंतर मग रोजचं आपलं भाजीचं वाटण वगैरे काय चालूच असतं. तर बघा, मी तर 2 आंबे घेतलेले. तर आंबे तर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि घरामध्ये सुद्धा आपण कोणतीही वस्तू किंवा काहीतरी आणलं की शक्यतो आपण गोड बनवतो. त्यामुळे म्हटलं मिक्सरवरतीच गोड काहीतरी बनवून घ्यावं. तर इथं मोठं भांडं घेते मी. तर बघा, गॅस पुसून मी असायला आपल्याला अडचण तर स्वयंपाकाची भांडे आणि हे छोटं भांडं. हे सकाळी एक छोटं भांडं मी धुवून ठेवलेलं. तर आता काय स्वीट करायचं, मग फक्त साखर बारीक करून घेऊया थोडीशी आणि मग शेंगदाणे वगैरे बारीक करून ठेवलेलं आणि म्हटलं असू द्यात आंबे आहेत तर काहीतरी बनवूया. तर इथे बघा 2 आंबे घेतलेले आहेत, मी ते मी चिरून घेते. तर हा आंबा घरगुतीच आंबा आहे, म्हणजे आमच्या गावामध्ये ज्यांच्या बागा आहेत आंब्याच्या त्यांच्याकडून घेतलेले आहेत. तर हे ओरिजिनल म्हणजे नॅचरल पद्धतीने पिकवलेले आहेत, कोणत्याही औषध किंवा केमिकलने पिकवलेले नाहीत. तर खूप छान आणि अगदी गोड असे आंबे आहेत हे. तर मी तर 2च आंबे घेतलेले आहेत, त्यामध्ये पल्प देखील भरपूर आहे. तर आंब्याचा पल्प काढायला असा चमचा घ्यायचा, लगेच पल्प निघतो. तर हे चमच्याने, तर आंब्याचा आमरस बनवताना सुद्धा मी अशाच पद्धतीने चमच्यानेच पल्प काढून घेते. काही आंबे असं आपण पिळून करतो, पण कसा आतमध्ये किडलेला असला किंवा काय खराब झालेला असला तर तो कळत नाही. त्यामुळे मी अशा पद्धतीने पहिला चमचा सगळा पल्प काढून घेते. साखर, रात्रीचं दूध होतं शिळं, तर ते दूध घालून आणि आता आपल्याला मिक्सर तयार झाला. आता यामध्ये बर्फ किंवा गार पाणी घालायचं. तुम्ही गार पाणी करायला ठेवले, कारण बर्फ का आमच्या घरामध्ये पाणीच कोण फ्रीजमधलं पीत नाही, त्यामुळे बर्फ वगैरे काय करायला ठेवतच नाही. तर आज ही रेसिपी बनवायची म्हणून थोडासा बर्फ ठेवला होता. तर बघूया बर्फ झाला आहे का, आणि झाला असेल तर यामध्ये टाकू, नाही तर मग गार पाणीच घालूया. थोडा बर्फ होता त्याचा फोडून घेतलेला पाणी देखील थोडं टाकून. इथं बघा, मस्तपैकी मँगो ज्यूस असं तयार झालेला आहे. अजून आहे तर तुम्हाला दाखवते अजून त्यामध्ये मी काय ॲड करणार आहे. असा पल्प तयार झाला. तर बघा, आई आणि मानस गेला खेळायला, आई गेल्या देवाला. तर पिठूया त्यांच्यासाठी फ्रीजमध्ये दिली आणि ही मला आणि गौरला. तर आम्ही काल बघा डीमार्टला गेलेलो, त्यावेळी मी आईस्क्रीम आणले. तुमच्याकडे आईस्क्रीम असेल तर तुम्ही त्यामध्ये टाकायचं, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, ऑप्शनल आहे. तर बघा, माझ्याकडे आहे म्हणून मी यामध्ये थोडंसं बघू शकता. मस्तपैकी आपला असा मँगो ज्यूस रेडी झालेला आहे. थोडंसंच मी आईस्क्रीम घातलेलं आहे. तर बघा, तर चला आता घेऊया गौरीला. आणि मग तर बघू शकता की किती मस्त असा हा मँगो आपला ज्यूस तयार झालेला आहे. तर चला देऊया गौरीला. न्यू रेसिपी, स्वीट न्यू रेसिपी म्हणायला लागले ग मिक्सर आणल्यावर. तर बघा, ज्यूस वगैरे पिऊन झाला. आता म्हटलं कामाला लागूया. तर बाकीची घरातली सगळीच कामं आवरली होती. धुणं, भांडी, स्वयंपाक वगैरे सगळंच आवरलं होतं. ऊन देखील भरपूर कडक आहे आमच्या इकडं. अजून पाऊस अजिबात नाही. फक्त 1 दिवस पाऊस पडलेला, वळवाचा सुद्धा पाऊस आमच्या इकडं पडलेला नाही. म्हणून म्हटलं ऊन आहे तर थोडंसं तांदळाचे खिची पापड बनवूया, कारण तांदळाचं पीठ देखील शिल्लकच राहिलेलं होतं. त्यामुळे बघा, मी इथं तांदळाचं पिठाचे खिची पापड बनवणार आहे. त्यासाठी बघा, इथं छोट्या वाटीने मी 4 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि या तांदळाच्या पिठामध्ये मी
थोडेसे शाबू टाकून दळून आणलं होतं. म्हणजे 1 किलो तांदळाचं पीठ आणि पाव किलो शाबू ह्या पद्धतीने टाकून मी दळून आणलं होतं. तर इथे 4 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि आता पाण्याचं प्रमाण बघा, जितकं आपण तांदळाचं पीठ घेतो तितकंच आपल्याला पाणी देखील ठेवायचं असतं. तर इथं पाणी देखील बघा मी 4 वाट्या घेतलेल्या आहेत. तर या पाण्याला आता मस्तपैकी उकळी येऊ द्यायची आहे. तर बघा पाण्याला इथं उकळी आलेली आहे. आणि इथं बघा ताटामध्ये मी 1 चमचा जिरं, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा पापड खार घेतलेला आहे. ते आपल्याला उकळलेल्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि अगदी थोडंसं 1 छोटा चमचा होईल इतकं तेल देखील त्यामध्ये टाकायचं आहे. तर हे पाणी आणखीन एकदा मस्तपैकी उकळलेलं आहे. आता ते आपल्याला कढईमध्ये जे पीठ आहे त्यामध्ये थोडं थोडं ओतून घ्यायचं आहे आणि चमच्याने अगदी व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. तसं हे सगळंच पाणी लागणार आहे, यातलं अजिबात राहणार नाही. तर हे सगळं लागणारच आहे, फक्त आपल्याला थोडं थोडं करून त्यामध्ये टाकायचं आहे. आणि चमच्याने अगदी व्यवस्थित असं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि गरम असताना त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवायचं, म्हणजे ते वाफेवरती आणखीन थोडं शिजतं. एक 10 ते 15 मिनटं ठेवून द्यायचं. त्यानंतर बघा एक प्लॅस्टिकची अशी कॅरी बॅग घ्यायची आहे, त्यामध्ये हे पीठ आपल्याला घ्यायचं आहे. कॅरी बॅग मोठी असेल तर तुम्ही सगळं पीठ घेऊ शकता किंवा 2 वेळा अर्धं पीठ घेऊ शकता. आणि हे पीठ बघा असं कॅरी बॅगचं तोंड असं आपल्याला बांधून घ्यायचं आहे, गाठ मारून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावरती असं आपल्याला लाटण्याने, जसं आपण चपाती वगैरे लाटतो त्या पद्धतीने लाटण्याने थोडंसं लाटून घ्यायचं. हाताने देखील तुम्ही अशा पद्धतीने पीठ मळून घेऊ शकता कॅरी बॅगमध्ये. त्यामुळे काय होतं, पीठ हाताला भाजत देखील नाही आणि छान असं मिक्स होतं. तर इकडे गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे, त्याच पातेल्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि ही बघा, ही जी कॅरी बॅग आहे आपण पीठ ठेवलेली, ती पुन्हा अशी मी लाटण्याने अशी लाटून घेत आहे. तर पीठ अजून भरपूर गरम आहे. तर अशा पद्धतीने 2-4 वेळा तुम्ही उलटी पालटी करून ही कॅरी बॅगवरती पीठ असं लाटून घ्यायचं. त्यामुळे पीठ अगदी छान आणि मऊ असं होतं. तर ते पीठ बघा मी कॅरी बॅगमधून असं काढून घेतलेलं आहे. आणि जी आपली मोदकाची चाळण असते त्याला तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं. आणि हे पीठ बघा थोडंसं हाताने मिक्स करून त्याचे असे मोठे मोठे गोल अशी गोळी करा आणि त्याला मधून असं होल पाडा त्या गोळ्याला. म्हणजे काय होतं, आतून देखील ते पीठ छान शिजलं जातं. आणि ह्याच वेळेला त्यामध्ये मीठ वगैरे कमी आहे का ते तुम्ही बघू शकता. आणि आताच मीठ जर टाकलं तर नंतर आपले पापड खारट किंवा सपक होणार नाही, त्यामुळे आता तुम्ही बघू शकता. तर आता बघायचे मोठे मोठे गोळे करून मी चाळणीमध्ये ठेवलेले आहेत. तर आता पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपल्याला ही चाळण पातेल्यावर ठेवायचं आहे. आणि हे गोळे आहेत हे चांगली उकडून घ्यायचे आहेत. ह्याच्यावरती सुद्धा एक ताट झाकून ठेवणार आहे. तर हे गोळे बघा आपले आता उकडलेले आहेत. आणि इथं बाहेर खॉटवरती मी असा कागद अंतरलेला आहे प्लॅस्टिकचा. आणि आता मी पापड इथं बाहेर बसूनच करून घेणार आहे. तर बघा पुन्हा त्यातला एक एक गोळा घेऊन असा कॅरी बॅगमध्ये घ्यायचा आहे. आणि त्याला असं खलबत्त्याने किंवा लाटण्याने अशा पद्धतीने पुन्हा वाटून घेऊ शकता. त्यामुळे पीठ एकजीव होतं आणि तुम्हाला भाजणार देखील नाही. तर इथं बघू शकता, तुम्हाला हवे त्या आकारचे तुम्ही अशी गोळी बनवून घ्या. आणि ह्याच्यावरती मी कागद लावलेला आहे. तर मिक्सरचे जे भांडी आहेत त्याचे जे टोपण आहे त्याला असे वरतीही प्लॅस्टिकचे कागद चिटकवले होते, तेच कागद मी ह्याला चिटकवलेत. आणि त्याच्या दुसऱ्या साईडला स्वच्छ ओल्या कापडाने पुसून घेतलेले आहेत. तर खूप छान असं हे कागद ह्याला चिटकून बसले होते. तर दुसरा कागद बांधायची वगैरे गरज लागली नाही. आणि त्यामुळे तेलसुद्धा अजिबात लावलं नाही आहे मी, फक्त पीठ शिजवताना जितकं तेल घातलं होतं तितकंच. त्यामुळे वर्षभर जरी हे पापड राहिले तरीसुद्धा कुबट वास येत नाही. तर हे पापड बघू शकता किती छान झाले आहेत. आता सगळेच पापड मी बनवून घेते. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.